हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले साजनी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा माधव बरवा तू हा माधव बरवा Ram Hare Jai Jai Ram
घेता उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी होय संसाराचे तुटी होय संसाराचे तुटे 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 नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी होय संसाराचे तुटे होय संसाराचे तुटे होय संसाराचे तुटे होय संसाराचे होय संसाराचे तुटे होय संसाराचे ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे नामा करते साधन नाही नामा करते साधन नाही नामा करते साधन नाही जे तू अनेक करतील काही 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 ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे आता रोनी सांगे तुका रोनी सांगे तुका रोनी सांगे तुका रोनी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका कारोनी सांगे तुका कारोनी सांगे तुका कारोनी सांगे तुका कारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी विठ्ठल पायी पडे मिठी गोपाल कुमाई गोपाल कुमारी गोपाल हरि हरि गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार नाम घेता ओटा ओटी नाम घेता ओटा ओटी नाम घेता ओटा ओटी नाम घेता ओटा ओटी नाम घेता
बांधासाठी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधासाठी ऐसा लाभ बांधासाठी विठ्ठल पायी पडली विठ्ठल पायी पडली
परमार्थ प्रेमी ईश्वर भक्त सद्गुरुनिष्ठ माझ्या माता आणि पित्यांनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग ब्रह्मवेत्यांना माझ्या माग मनावयाचा आहे. नाम गीता उठावती, नाम गीता उठावती, नाम गीता उठावती, नाम घेता उठा उठे. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडी मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू अनेक करशील काही, तू अनेक करशील काही. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडी मिठी. विठ्ठल पायी पडे मिठी. हकारुनी सांगे तुका, हकारुनी सांगे तुका. हकारुनी सांगे तुका, हकारुनी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. नाम घेता राहू नका. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण हो, दुसरे चरण संतांची या. गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. ज्यांना तुम्हाला देवाचे साधिकारो, ज्यांना तुम्हाला देवाचे साधिकारो, ज्यांना तुम्हाला देवाचे साधिकारो, ज्यांना तुम्हाला देवाचे साधिकारो, ज्यांना तुम्हाला देवाचे साधिकारो. बाबाजी सद्गुरु रामदेव, बाबाजी सद्गुरु रामदेव, बाबाजी सद्गुरु रामदेव. ज्यांना तुम्हाला देवाचे साधिकारो, बाबाजी सद्गुरु रामदेव, बाबाजी सद्गुरु रामदेव, बाबाजी सद्गुरु रामदेव. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन देत्रे जननी देवाचे. या जगद उद्धारा लागी धरेला अवतार, मिरविला बळीवार सिद्धाईचा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्ष्यभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं, भूतिक्षेत्री निवासिनं तन्नमामि विद्विन्दान् वरिष्ठं. सद्गुरु समर्थ संत श्रीपाद बाबांकी जय. संत समर्थ रामदास बाबांकी जय. ओम नमो ज्याद्य वेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासोदारी तुझी दयांची क्रिया स्मरण. होई सकळ विद्यांचे अधिकरण, ते जे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. द्रढ माझी मन आता राखावी बांधून, तुका मनी वाटे नको फुटू देऊ फाटी. विठाला विठाला
गवरधारी श्री ज्ञानदेव पंडुबा केरो बाबा महाराज ब्रह्मली शांतामाई महाराज की परम पूज्य आदरणीय सावळाराम बाबा महाराज की साधु संतन की जय हो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका विठाला विठाला प्रिय असणाऱ्या माझ्या आई आणि वडिलांनो, देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय श्रीपाद बाबा चव्हाण मुक्काम गोटेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय रामदास शेठ बुधवारी महाराज गोटेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक तसेच परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती सावळाराम बाबा आणि या योग पुरुषांच्या प्रेरणेने सालाबादाप्रमाणे संपन्न होत असणारा मारुती बाप्पा जन्मोत्सव प्रीत्यर्थ आणि असणाऱ्या या कांसाई या तीर्थक्षेत्रामध्ये आणि संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि सप्ताहातला आजचा हा पहिला दिवस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेला आहे। विठाला विठाला घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे। मत तुमचं आपलं वैयक्तिक कोणाचंही नसून मत आहे संतांचं। आमच्या सारख्या पावलटांचं नाही ऐकलं तरी चालेल असा आपणाला मुळीच आग्रह नाही की तुम्ही आमचंच ऐकायला पाहिजे म्हणून। तुम्ही आमच्या सारख्यांचं नका ऐकू पण निदान संतांचं तरी ऐकावं लागेल। विठाला विठाला सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणजे आमच्या सारख्या गल्ली बोडातला ज्वारी बाजरीतला गणगोड्या उघडणारा बुवा नव्हे। कारण तुमच्या जीवावर आम्हाला बायका पोरं पोसायची आहेत। आम्ही तुमच्या दाढीला हात पण लावू पायाला स्पर्श सुद्धा करू कारण तुम्ही जर आम्हाला दिलं नाही तर आमची बायका पोरं मेल्याशिवाय राहणार। म्हणून आम्ही आमच्या माईक स्वार्थासाठी कानाही मोडू शकतो होकारही वाढवू शकतो। येता कदाचित टलाट फलाफ यंगण बेट 9 हात काकडी 10 हानवी सांगीला वांगी वडाची बाबडाची साल वडाला। अशोक सराफचा पाठीमागे एक पिक्चर आहे अशी ही बनवा बनवी तशातलीच आमची सुद्धा तुमच्या पुढे बनवा बनवी। जोपर्यंत समाज सावध होत नाही तोपर्यंत हे शांत बसू शकत नाही। विठाला आमच्या सारखे जे बुवा असतात बुवांमध्ये संतांमध्ये 36 आहे कळलं का? बुवांमध्ये संतांमध्ये 36 आहे 36 कावा असं म्हणता म्हणावंच लागल त्याच्याशिवाय पर्याय नाही। बोलावंच लागल आणि सांगावंच लागल त्याच्याशिवाय पर्याय नाही। तुमचे आपले दिवस निघून गेले भव्य पिढीला सांगण्याची गरज आहे। विठाला बुवा लोक जे असतात बुवा लोक सत्कर्माच्या गप्पा ठोकतात। काय म्हणता म्हणजे काय बुवा जे लोक असतात ते सत्कर्माच्या गप्पा ठोकतात
आणि संत जे असतात त्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. एवढा बदल विठाला सांगणारे आहे तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणजे कृतयोगी प्रल्हाद. तुकाराम महाराज कृतयोगी प्रल्हाद, त्रेतायुगी अंगद, द्वापारी उद्धव, कलियुगा माझी नामदेव. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, 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 जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सत्करांग देखूया, वा भाई वा. संप्रदाय सत्करांग देखूया, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, 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 जगद्गुरु तुका अवतार नाम कोणाच्या बाबतीत मला काही गुन्हा लावायचा नाही, कोणाचा पेपर तपासायचा नाही. कोणाचं जसं असन तसं मला काय घेणे. पण संतांची जी जात असते, संतांची जात जसं आहे तसं सांगतात का काही पण सांगतात? संत जसं आहे तसं सांगतात का काही पण सांगतात? जसं आहे तसं संत सज्जनांनी घेतली प्रचित, संत सज्जनांनी हो घेतले प्रचित. हे हरी बोल संत सज्जनांनी हो घेतली प्रचित, संत सज्जनांनी हो घेतली प्रचित. मंत्रमती देवी तरे, अग्नि मंत्रमती देवी तरे, अग्नि मंत्रमती देवी तरे, हरी बोल. तुम्ही मनाशेत म्हणून तुमले सांगस मी. औ भाऊ, तुम्ही मनाशेत म्हणून मी तुमले सांगस. सत्कर्माच्या गप्पा ऐकल्यानंतर क्षणिक सुखाची प्राप्ती होते. सत्कर्माच्या गप्पा ऐकल्यानंतर, सत्कर्माच्या गप्पा ठोकल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते, क्षणिक सुखाची प्राप्ती होते. पुण्य संपल्यानंतर चैसे थे, मग या पुण्याची पावडी सरे. ज्ञानेश्वर्या पाठ होऊन सुद्धा टाडक्यात बसत नाही का? अय कणगोड्या, तरी ध्यानात बसत नाही. अरे फाटक्या नशिबाचे माणसं जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही, आणि जे सांगायला नको ते सांगितल्याशिवाय राहत नाही.
समाजाचा दोष नाही, समाजाला याच्यातलं काही माहित नाही. समाजाला बैल का आपण सांगितलं तरी समाज ऐकणार आहे. समाजाला काय करताय टोमलं? अरे बायका पोरांची पोट भरता भरता समाजाच्या नाकी नव आलंय. समाज इकडं ढुंकायला कधी तयार आहे, पण ज्यांनी ढुंकून बघितलं त्यांनी तरी व्यवस्थित सांगावं का नको सांगायला? सत्कर्माच्या गप्पा ठोकल्यानंतर ऐकल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते. पुण्य संपल्यानंतर परत यावं लागतं. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. दररोज सांगणारे सांगतात आणि ऐकणारे सुद्धा ऐकतात. अंमलात किती लोक आणतात? विठाला विठाला. सत्कर्माच्या गप्पा सांगितल्यानंतर ऐकणाऱ्यांना ऐकल्यानंतर हे असं होतंय. आणि अस्तित्वाची जाणीव करून दिल्यानंतर आणि झाल्यानंतर अब्जावधी जन्मापासून भवणारं दुःख, अब्जावधी जन्मापासून येणे आणि जाणे थांबल्याशिवाय राहत नाही. समजून देणाऱ्यानं समजून द्यायला पाहिजे व्यवस्थितरित्या, समजून घेणाऱ्यांना देखील व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. का तुम्हाला उद्योग नाही हे करायला, ही उठा ठेव करायला? का तुम्हाला उद्योग नाही? का आमच्या सारख्याला तुकडा मिळत नाही खायला? कशासाठी हे करायचं? समाजाला समजून द्यायचंय आणि स्वतःला जर समजलं नसेल तर समजून घ्यायचं आहे. अभंग आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा. हा अभंग 500 वर्षापूर्वी समाजापुढे तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे. अनुभव असताना समाजापुढे सांगितला का अनुभव नसताना सांगितला? अनुभव असताना समाजापुढे हा अभंग सांगितलेला आहे. आज आम्हाला मी तुमचा मास्तर नाही. ज्यानं त्यानं आपल्याकडे वळून बघायचं. या अभंगाचा आज आम्हाला अनुभव आहे का? अनुभव जर अशाला मरीन आणि त्यांच्या पोटी जन्माला येईल. जर अनुभवच नसेल तर दारुड्यांचा पाया पडीन, पण यांची तोंड सुद्धा बघणार नाही. हे सत्य प्रिय आहे. दिव्यावरून आमचे नारायणराव आलेत बघा. भोईर साहेब मी तुमले असं विचारस, तुम्हाला कितला आंड्रोश आहे? आंड्रो म्हणजे मुलं. आमच्या जळगाव मध्ये आयराणीत आंडोर म्हणतात. आंडोर तुमले कितला आंड्रोश आहे म्हणजे आंड्रो म्हणजे तुम्हाला किती मुलं शे? मी नारायण भोईररावांना असं विचारतो, तुमले कितला आंड्रोश आहे? 5 आंड्रो. नारायणराव म्हणतात मला 5 लेकरं आहेत, 5. अरे या सोन्यासारख्या माणसाला पोरं झाल्याचा सुद्धा अनुभव आहे. देवाचा काय अनुभव? अरे महाराष्ट्रातला सांगणारा माणूस तर वंचित असेल, समाजानं मरायचं का? विठाला विठाला. लय दुःख, लय दुःख, लय दुःख. संसार व्यथेचं लय कडकंच दुःख. आणि या दुःखाची जर वाट लावायची असेल तर संतांचं ऐकावं लागेल. एक यवनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्म आहे. अय भाऊ, अय भाऊ, अय शायनिंग तिकडं मारायची, इथं नाही. इथं 2 तास गप बसायचं, गप. अरे 10,000 रुपये जरी दिले तुम्हाला तुमच्या भल्याचं सांगायला कोणी रिकाम टेकडं नाही. महाराष्ट्रामध्ये शायनिंग पुढे आली. शायनिंग तुमच्या भल्याचं सांगा. संत श्रीपाद महाराजांनी आव्हाने आपलं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भल्याचं कोणीही सांगू शकत नाही. एक
यवनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्म आहे, कोट्यावधी वेळा मरण आहे. एका एका यवनी कोटी कोटी फेरा, एका एका यवनी कोटी कोटी फेरा, एका यवनी कोटी कोटी फेरा, एका यवनी कोटी कोटी फेरा. मी तुमले असं विचारस, तुम्हाला वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का भय भय ना रास? तुम्हाला वावरना जो उतारा रास, हा सातबाराना जो उतारा रास तो खरा खरा रास का भय भय ना रास? मग तुम्हाला वावरना उतारा जर खरा आहे, संतांची ही अभंगवाणी, एका एका यवनी कोटी कोटी फेर, कोटी कोटी फेरा, एका यवनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. मागला देवाला मानवाचा, मागला देवाला मानवाचा, मानवाचा मानवाचा, एका यवनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, संत श्रीपाद महाराज जर जीवनामध्ये आले नसते, मी कल्पांती तुमच्या गावाकडे ओढून आलो नसतो, तिकडे जळगाव भुसावळ मध्ये मरून गेलो असतो. मी आलोच नसतो, मी इकडे आलो असतो ना. मी संत श्रीपाद महाराजांना जर शरण गेलो नसतो, तिकडं कुत्र्याच्या मौतीनं मरून गेलो असतो. इकडं मी कल्पांती आलो. या कांसाई काय सांगू आता, संतांचे उपकार आता, संतांचे
कार संत श्रीपाद महाराजांचे मारुती राजांना साक्षी धरून मी आज तुमच्या पुढे बोलतो सज्जनो. आमच्या वाडवडिलांचा हा जो भक्ती मार्ग आहे देव भेटावा म्हणून का फेर चुकावा बघू सांगणारा माणूस जर वंचित असेल तर बसणाऱ्यांना करावं का. सांगणारा माणूस जर का मानापानाचा हपापलेला असेल, सांगणाऱ्या माणसाला जर का गुरुवायची हाव असेल, सर्वसामान्य जनतेनं मरायचं का. आमच्या वाडवडिलांनी साधू संतांनी ऋषी मुनींनी ज्ञानोबा तुकारामांनी हा जो भक्ती मार्ग शोधून ठेवलेला आहे देव भेटावा म्हणून का फेर चुकावा म्हणून. हे नियोजन कशासाठी. अरे सडकेवरच्या पेताडाला नाही कळलं तरी चालेल, पण चिकण्या आणि प्रमुख माणसाला हे नियोजन अगोदर कळावं का न कळावं. कळावं ना. कीर्तन प्रवचन सांगणाऱ्या माणसाला हे नियोजन अगोदर कळावं का नको कळायला. साधू संतांनी वाडवडिलांना हा भक्ती मार्ग जो शोधून ठेवलेला आहे तो देव भेटावा म्हणून का फेर चुकावा म्हणून. देव भेटायचा प्रश्नच नाही, सगळं संपूर्ण जग ब्रह्म आहे. देव भेटावा म्हणून नाही, अरे संपूर्ण जगच देव आहे तर देव भेटायचा प्रश्न उरला कुठं. हे जे काही सगळं दिसत हे सगळं जग देव आहे. हे संपूर्ण जग देव आहे. तुम्हाला खटला कुठं न्यायचा तिथं न्या. काय न्याय लागन तो मी बघून घेणार. मी वाट बघून आहे. 27 वर्ष झालीत मला या संप्रदायामध्ये. थोडा पल्ला राहिला. हे संपूर्ण जग देव आहे. जग एखाद्या माणसाला जर का कावीळ नावाचा रोग झालेला असतो त्याला सगळं जग पिवळं दिसत. आणि कावीळ नावाचा रोग घालवण्याचं ज्ञान जर करून घेतलं तर कावीळ नावाचा प्रश्न येत. कावीळ रोगाचा प्रश्न येत नाही. संपूर्ण जग ब्रह्म आहे. जग जगामध्ये ब्रह्म, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, नियोजन जर समजत नसेल, माडी तोडून तुम्हाला मासे खायला काय रोग येतो रे. मग नियोजन जर समजत नसेल तर दिसायला कपडा आहे. दिसायला कपडा असायला काय. असायला काय कापूसच आहे ना. दिसायला बाई आणि माणसं आहेत. असायला काय झाला कारणीच खिदड्या मोकळा. असायला कपडा आहे, दिसायला कपडा, असायला कापूस, दिसायला बाया, माणसं, टाळकरी, बाजरीतला पुआ. असायला काय ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान. हे उदाहरण जर राहिले नसते रे भाऊ, आपल्या बाबतीत लय राग लोकांना. त्यातल्या त्या कीर्तन प्रवचन सांगणाऱ्या माणसांना लय राग. गोटीचा महाराज म्हटलं म्हणजे हे मरूनच. हरी हरी हरी
त्या सांगणाऱ्या माणसांना लय राग. हे उदाहरण जर राहिले नसते तर आपला चालताना मर्डर केला असता. एवढा राग याला. आणि दररोज कीर्तना प्रवचनामध्ये म्हणतात सर्वांगटे राम. तुमच्या या गावच्या देवळामध्ये देव आहे, पंढरपूरच्या देवळामध्ये देव आहे. देवाबिना मधली जागा ओस पडलेली आहे का? ओस पडलेली आहे. जाळे जाळे वाढायला आम्ही कमी पडतो. माणसं कबूल करत नाही. मी तुमल्या असं विचारच माया हो, मी तुमल्या असं विचारच तुमना अंगवर या दागदागिनाच्या शेत पाडी भिगपाडी टॅप्सर डोरलं मंगळसूत्र अंगठ्या सरा गदगुले गदगुले बारकाले बारकाले दागदागिने आहेत का सोने? एक व्यवस्थित सांगा. तुमच्या अंगावर पाडी भिगपाडी टॅप्सर डोरलं मंगळसूत्र अंगठ्या सरा दागदागिने आहेत का सोनं आहे? नेमकं काय काय नेमकं? अरे तुमच्या डोक्यामध्ये जे आहे ते एक दिवस फुटून तुटून मुडून जाणार आहे. सोनं 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 तुमच्या डोक्यामध्ये जे आहे ते एक दिवस जाणार आहे. जे डोक्यामध्ये नाही ते राहणार आहे. देह जाणार जाणार रवत्याची काळोबा खाणार. देवाचं रूप मर्यादित आहे, स्वरूप विश्वव्यापक आहे. काय बोललो मी? काहीच बोललो नाही कमी. समजायला संप्रदाय असावा लागतो. आम्ही रेंजच्या बाहेरची माणसं. आम्हाला महाराज व्हायची हाव, बाबा व्हायची हाव. मी तुमचा गुरु पडा माझा पाया, गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे तरी. अरे देवाचं रूप मर्यादित आहे, मर्यादित. देवाचं स्वरूप विश्वव्यापक आहे. आज ना उद्या रूप जाणार आहे. स्वरूप जाऊ शकत नाही. नैनम छंदंती शस्त्रादी. रूप कोणाचंही असू द्या, यथाउरो नाही. आल्यावर शब्द बोलतो मी विदाउट लाईन कट करतो. देव नाही अशी जागा कोणची रिकामी? माझ्या संप्रदायाला जे माणसं गालबोट लावतात, नावं ठेवतात, त्या माणसाला विचारतो मी, देव नाही अशी कोणची जागा रिकामी आहे? आहे अशी एखादी जागा रिकामी? जागा जर रिकामी असेल, भरला घनदाट हा शब्द 800 वर्षापूर्वी आला नसता. आला असता का? आला असता. भरला घनदाट 800 वर्षापूर्वी हा शब्द आला असता का? सांगा ना मला. देव नाही अशी कोणती जागा रिकामी आहे?
संपूर्ण विश्व ब्रह्म आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, करुण उरला चराचरे. सद्गुरु परमपूज्य आदरणीय श्रीपाद बाबांचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी पुढे जगतो. मारुती बाप्पा मर्यादित का विश्वव्यापक, मारुती बाप्पा मर्यादित का विश्वव्यापक. श्रीपाद महाराजांचं एक सुंदर उदाहरण आहे. अरे तुमच्या आपल्या दुनियादारीच्या नाकामध्ये जो प्राणवायू येतो आणि जातो तो मारुती आहे. ज्ञान घालवण्याचं ज्ञान झाल्याशिवाय मारुती ध्यानात येत नाही. विठाला श्रीपाद बाबा बोलत होते. एकदा भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जोपर्यंत मारुती बाप्पा तुमच्या ध्वजस्तंभी आहे तोपर्यंत घ्या उरकून, आळशीपणा धारण करू नका. मारुती बाप्पानं ज्या दिवसाला तुमच्या रथाच्या खाली उडी हाणली सेकंदाच्या आत रथ चढल्याशिवाय राहणार. शब्द समजतात का? शब्द समजतात का? शब्द समजतात का? निघून गेला वारा खाली राहिला पसारा, एवढं माहितीये मग देव दाखवता का? अहो बुवा, तुम्ही अर्ध्या पाऊण तासापासून टमाटमा बोलतो, आम्ही ऐकू राहिलो. म्हणला तुम्हाला जर एवढं माहिती मग देव दाखवता का? म्हटलं दाखवतो. दाखवतो ना, पुढे यावं म्हटलं दाखवतो तुम्हाला. देव दिली ना कानाच्या पाठीमागं चढून. म्हटलं का मारलास? म्हणलं आला का गुस्सा? ज्याच्या माध्यमात तुला गुस्सा आला त्याला देव म्हणतात. विठाला पाठीमाग चरपट मारल्याबरोबर लागली का नाही? मेलेल्या माणसाला जर मारली तर एवढंही कडत नाही का रे चिकल्या? आणि देव दाखवलं काय? म्हणला देव कुठे गेला? पानिपत मध्ये. देव आहे तसंच आहे. तुम्हाला तुमचं आज्ञान समजून देत 10-5 मिनिट नागपुरात दाबून बसा बरं. अरे धनराजा 10-5 मिनिट काय सांगतोस? जरा वेळ नागपुरात दाबून बसा बरं. म्हणलं तुझ्या काय बापाचा खाऊ घालतो? म्हणलं आता कसा राग आला? म्हणलं मरून नाही का जायचो? आणि खुशाल म्हणतात देव दाखवता का? म्हणे अरे देव नाही याची जागा रिकामी नाही. साधू संतांना हा जो संप्रदाय शोधून काढला भक्ती मार्ग कशासाठी आहे? देव भेटावा म्हणून का अब्जावधी जन्मापासून पावणारा दुःख जन्माला येणे आणि मरणे याच्या न्याय लावण्यासाठी हा भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्ग कशासाठी आहे? कशासाठी आहे? अरे फेर चुकावा म्हणून भक्ती मार्ग आहे. जन्माला येणे आणि मरणे चांगलं नाही. संसार व्यथेचं दुःख चांगलं नाही. भल्या भल्याला भवलं उपजे ते नाशे, नाशे ते पुनरुपी. ये घटिका यंत्र तैसे परी भ्रमे. किती वेळा जन्म यावे ही फजिती जर टाळवायची असेल, या फजितीचा जर न्याय लावायचा असेल, अरे संतांचं ऐकावं लागेल. अभंगाची पहिली ओढ. नाम घेता उठा
भाई वा. वास्तविकरित्या चांगला जर विचार केला तुम्हा आपणाला सगळ्यांना दुनियादारीला संचित प्रारब्ध वासना कर्म येणे जाणे कुठलंही बंधन नाही. तुम्ही आपण सगळेजण स्वतंत्र आहात, परंतु घाला घातला वासनेनी. जन्म घेणे वासनेच्या संगे हो जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपण ज्ञानोबा तुकाराम धकल्यानंतर संत धकल्यानंतर तुम्ही आपण सगळे जण जन्माला आलो. निदान निदान या प्रमाणांचा पाठपुरावा आपल्या जीवनामध्ये आला का ध्यानामध्ये हक्काने आपण सांगू शकतो. तुम्हा आपल्याला सगळ्यांना संचित प्रारब्ध कर्म वासना जन्म मरण कुठलीही भानगड तुम्हा आपल्याला नाहीये. आपण स्वतंत्र आहोत. यायला आणि जायला कारणीभूत आहे वासना. जन्म घेणे लागे या गोष्टीचा आपण विचार करू. आज आपली वासना काय आहे? देव ही वासना आहे का देह ही वासना आहे? सांगणाऱ्या माणसाला तरी आज आपली वासना काय आहे? मारुती राजांची शपथ घेऊन बोलायचं. नुसतं मारुतीच्या पायावर फुलं वाहून कसं जमेल? निव्वळ घंटी हलवून कसं जमेल? आपल्यासारखे पापी माणसं आपण. काय बोललो मी आता? काय बोललो मी मगाशी? आज तुम्ही कीर्तन ऐका राजहंस. तुम्ही माझं कीर्तन समजायला कावड्या आणि बगडे चालत नसतात.
कीर्तन सांगणारा असू द्या, प्रवचन सांगणारा असू द्या, नाही तर ब्रह्मदेव असू द्या, माझी जरी गावरान भाषा असेल सगळ्यांना माझं कीर्तन समजू शकत नाही. हजारामध्ये एखाद्याची गोष्ट समजते. आज आपली वासना काय, निव्वळ देवळामध्ये घंटी हलवून कसं जमेल? आज आपली वासना देव का देह? आज आमची वासना आहे मी देह, मी सकाराम, तुकाराम, गंगाराम, साहेबू, गैबू, सांडू, पांडू, बंडू. आज आमची वासना मी देह, मी सखू, मी सुमन, मी विमल, मी कमल. अहंतेने नाडिले तुका मने वाया गेले. अस्तित्वाच्या बाबतीत विस्मरण म्हणजे एक नंबरचा अज्ञान, त्याला म्हणतात अहंकार. अस्तित्वाच्या बाबतीत असणारा अज्ञान म्हणजे अहंकार. आणि अहंकारासारखा भयानक डेंजर रोग दुसरा कोणता नाही. मी देह नावाचा अहंकार चांगला नाही. अस्तित्वाच्या बाबतीत अज्ञान म्हणजे अहंकारने अहंकार सारखा दुष्ट आणि दुराचारी या जगात दुसरा रोग नाही. अहंतेने नाटले तुका म्हणे वाया गेले. याचा जर बिमोड करायचा असेल, मी देह नावाची अहंता घालवायची असेल, मी देह नावाची जी वासना आहे अब्जावधी जन्मापासून भावणारी, तिला जर मुळा सकाळ उपटून काढायचं असेल पण संतांचं ऐकावं लागेल. अभंगाची दुसरी ओळ. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. साधू आणि संतांचं काही चुकलेलं आहे. आमचा माइंड आम्हाला साथ देत, याला कारण आहे अब्जावधी जन्माचं पाप. म्हणून समजत नाही संतांचं काही चुकलेलं नाही. एक उदाहरण तुमच्या पुढे मांडतो. पुढच्या उदाहरणाला मी सुरुवात करतो. जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी आहे. तर मी काही नवीन बोलतो का रे भाऊ? जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी, जेवढी भूमाता आहे तेवढं पाणी आहे. पाणकडा ज्यादा असेल तर वर, कमी असेल तर खोल आहे ना पाणी. जेवढी भूमाता आहे तेवढं भूमातेच्या गर्भामध्ये पाणी आहे. दिसतं का? दिसतं नाही का? का दिसत नाही? रेताळ मुरुंकाचा कौल खडक दगड मटेरियल आडवं म्हणून पाणी दिसत. आणि मटेरियल जर कडेला घालवण्याचं ज्ञान करून घेतलं तर प्रश्न उरतो कुठं?
अरे मटेरियल कडेले घालवण्याचं जर ज्ञान केलं, ज्ञान करून घेतलं तर पाणी आहेच. ऑलरेडी पाणी आहे, पाणी लागायचा प्रश्न नाही, ऑलरेडी पाणी आहे. फक्त महिला कडेला घालवण्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. आपलं अस्तित्वच देव आहे, वासनेमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. विठाला वासनेमध्ये परिवर्तन व्हायचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानापासून माणसं वंचित आहेत. अरे बोलतो मी, तुम्हाला काही वाटू द्या, वासनेमध्ये परिवर्तन व्हायचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानापासून माणसं वंचित आहे. विठाला मुक्ताबाई चांगदेवाला सांगते, मग तुम्हाला जगाच्या पलीकडचं माहित आहे. वासनेमध्ये परिवर्तन होण्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाकडे तुमची पाठ आहे. विठाला एका तासाभरापासून मी बघू राहिलो. बघा ती समोर बसलेली मुलगी बघा, स्वर्गातल्या अप्सरेपेक्षा सुंदर. बघा त्या रिक्षाच्या पाठीमाग बसलेली मुलगी बघा, स्वर्गातल्या अप्सरेपेक्षा सुंदर आहे. पण नाकावर मशीन पाय ठेवला, काही काडी लावायची का? मग तुम्हाला जगाच्या पलीकडचं माहिती आहे. जेथ्या येणं करीशी व्याधिकीचं वशी परी वैष्णव वनवशी. पायाच्या नखापासून माथ्याच्या केसापर्यंत मुलगी खूप सुंदर आहे, नाकाचा तपास नाही. आमच्या साधू संत सांगतात, काही जरी नसलं तरी चालेल, नाक असावं. सगळ्या दुनियादारीला माहित आहे, ज्ञान माहित नाही. ज्ञान पंढरपूरच्या बाजारात मिळत नाही, अंबरनाथच्या बाजारात मिळत नाही, आळंदीला मिळत नाही. त्या ठिकाणी अष्टगंध गणगोड्या माडी मिळतात, त्या ठिकाणी फुलफुलैया मिळते. अद्वैताचं ज्ञान हे संतांचे मुठीत आहे. गुरुविन ज्ञान कळेना, अरे भाऊ गुरुविन ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. ज्ञान कळेना, ज्ञान कळेना, कशाला म्हणतात ज्ञान? एका शब्दाचे लाख अर्थ करून सांगितले म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात का? लय बुवा ज्ञानी होता म्हणजे मेंटल अभ्यास आहे त्याचा. तो ज्ञान संतांच्या मुठीत आहे. गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुवरी, नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे ज्ञाने हिन नाचले. मग सगळं माणसाला माहित आहे, मग जगाच्या पलीकडचं माहित आहे. वासनेमध्ये परिवर्तन होण्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या बाबतीत भीषण टंचाई. आयशाला भाजो चुकला, तुका म्हणे वाया गेला. भाजो चुकला, तुका म्हणे वाया गेला. नवजल मजार जर कचरा गुती घ्या, इस्टोलना नवजल मजार जर कचरा गुती घ्या. सत्यनारायण मांडाचो जेल का पिन मारायला पाहिजे. तुमच्याकडे काय पद्धतची? भाऊ जाऊ द्या, सडकेवरच्या पेताळाला नाही कळलं तरी चालल. भोगन त्याच्या कर्माची फळं आपल्या काय बापाचं जातंय. आपलं चाललंय हीच गाव तीच गाव. पण तुम्ही तरी व्यवस्थित समजून घ्या. तुमच्या भरोसा या समाजाचा
अरे तुम्ही तरी व्यवस्थित समजून घ्या. माया हो मी तुमले असं विचारत, हे ताडी मिशीवाल्याचे बसलेले आहेत ना, देवाच्या काळामध्ये 56 कोटी होते, असेच गेले भेंड्या कात्री. 1 नंबरची रगेल जाती दाढी मिशीवाले, 1 नंबरची रगेल. स्वतःलाही काही समजत नाही, जे पोट तिडकीनं सांगतात त्यांचंही ऐकत नाही. असं कुठं असतं का म्हणे? मग कसं असतं रे भाऊ? तुमचं कसं आहे ते सांगा ना मग मला. तुमचं काय आहे ते सांगा ना मला. मी श्रीपाद महाराजांची माठ तोडतो आणि तुमची नाही घातली मग बोला. पण तुमचं काय आहे ते तरी निदान सांगा ना मग. तेही सांगत नाही, हेही ऐकत नाही. पापी जेव्हा फक्त दैत्य मातले हो. झाले होते त्यांचे यांचा विषय सोडून द्या. ही महिला मंडळ बसलेली आहे. तुमले मी असं विचारत, इस्टोलना नवजल मजार जर कचरा गुती घ्या, सत्यनारायण मांडाल पाहिजे का पिन मारावल पाहिजे? तुम्हाकडे काय भानगडशे? अरे कीर्तना पुरत बोलत, कीर्तन उरखलं का जाऊ दे मूर्ती, आपल्याला काय केलंय असं कुठं असतं का? वा रे वा. तरा मी मंत्री व्हायला पाहिजे. पिस्तल मध्ये नाही गोड्या घातल्यानं उडवलं मग बोला. पण मी मंत्री नसल्यामुळे त्या गोष्टीला नाहीला झाला. सत्यनारायण मांडायला पाहिजे. सत्यनारायण 50 मांडा, 100 मांडा, 1000 मांडा, लाख मांडा, करोड मांडा, नाहीतर झाडाला फाशी घेऊन मरा. नवजल मध्ये गुंतून गेलेला कचरा पांगू शकत, अज्ञानाची वाट लागू शकत नाही. व्हायला हवे ज्ञान, आत्मज्ञान तयार. आत्मज्ञानासाठी काही हालचाल करायची गरज नाही. व्हायला पाहिजे फक्त तत्वज्ञान. मनमनाभव मद बघतो मध्याची मानमच करू. तुझं मन मला अर्पण करावं असं वाटत असेल तर माझं ऐका. माझे अनुसंधाने देख, संकल्प उचाडणे निशंक मध्याची चोख हेची नाव. तू मन ये मीच करी माझी या भजनी प्रेमदरी. सर्वत्र नमस्कारी माझे एका दे. दुकानदाराकडे जा 2 पैसे दे. 2 पैशाला पिन मिळते पिन. त्या पुढं पिनला तार असती, छेदामध्ये टाकून दे, जरा वेळ घुसमटू दे. ध्यानी द्या आता पंढरी राया, मग बघा मना सहित कालटे काया. हात करा मात आणि मग बघा कृपा करील पंढरीनाथ. येणे सोशे मन झाले हवं बरी. येणे सोशे मन हो झाले हवं बरी. येणे सोशे मन झाले हवं बरी. येणे सोशे मन झाले हवं बरी. शेरी नावाचा स्टो आहे, चित्त नावाचं नवजल आहे. अज्ञानाचा कचरा गेला, तत्वाची पिन मारा, अज्ञानाचा कचरा जाईल. बोध दिला माझा सांगाते, मार्ग दाविला नीट 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 सांगावं संत श्रीपाद महाराजांनी नीट. आमच्यासारख्या गल्ली पोळातल्या बुवानं नवी बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट नीट नीट. लाहो करा गाठ घाला, सांडा वाहू घ्या, लक्ष लावून राहा नीट नीट. बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट. श्वासान करले भजन गड्या रे, श्वासान करले भजन, 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 श्वासान करले भजन गड्या रे.
श्वासान करले भजो श्वासान करले भजन गड्या रे वाया जाईन जन्म जन्म नाहीतर वाया जाईन जन्म नाहीतर वाया जाईन जन्म वाया जाईन जन्म नाहीतर वाया जाईन जन्म श्वासान करले भजन गड्या रे श्वासान करले भजो श्वासान करले भजन गड्या रे वाया जाईन जन्म मारल्यानंतर अज्ञानाचा कचरा जाईल. तीन म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे ते अक्षर जे अव्यक्त. अरे ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहंभावे उपासित ज्ञानी ये जय सद्गुरुनाथ महाराज की जय. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट भ्रांती ही समूड केली दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट भ्रांतीपासून हिरतले कुरुवाक्यांनी मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले. रोखीच आहे का उदारीच आहे? अरे आज आम्हाला सांगणाऱ्याला उदारीच आहे. संतांना रोखीच आहे. रोखीच संतांना रोखीच आहे. पिन आता उपसल्यानंतर बघा बरं. पिन बाजूला काढा बरं. किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? कचरा जायला किती वेळ लागतो? तृणाग्नी मेळे समरस झाले कैसे नामे केले गमराई, कैसे नामे केले गमराई. याच्याशिवाय पर्याय नाही. नाही नाही याच्याशिवाय सुटका होऊ शकत नाही. तुम्ही मेलेली माणसं जरी उठवत असाल ज्ञानाशिवाय पर्याय नाही. गुरुमुखातनं परंपरागत वधून घ्यावं लागतं. सुट्टी केल्यानं होते. जर तुम्ही संतांची शरणागती पत्करली नाही तुमची सुट्टी होऊ शकत नाही. सद्गुरु वाचोनी सापडे न जो, सद्गुरु वाचोनी सापडे न जो. सद्गुरूंना साध्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आपणाला देतात.
आणि स्वादन स्वीकारल्यानंतर साध्यापर्यंत आपणाला सोयीनं जाता येत. अरे नामा परते साधन नाही. तुम्ही काही करा, कुठेही जा, पंढरपुराला देवाच्या देवळामध्ये जाऊन कमरेला येढा मारून जरी बसला, विमान येणार नाही आपणाला घ्यायला. थोडी कल्पना काढून टाका. उसाच्या शेजारी एरंडाचे झाड, परी कायाची पाडे गोड होती, परी कायाची पाडे गोड होती हो. संतांना सांगितल्याप्रमाणे जर आज केलं, समोर मारुती बाप्पा आहे, साक्षी धरून मी सांगतो तुम्हाला, संतांना सांगितल्याप्रमाणे जर केलं तर आजही परिणाम होतो. परिणाम होतो म्हणजे होतो तर, अरे पूर्वीचा चंद्र आज, पूर्वीचा सूर्य आज, पूर्वीची पृथ्वी आज, पूर्वीचा समुद्र आज, पूर्वीचा ऊन वारा पाऊस आज, पूर्वीच्या काळामध्ये आयांना लेकरं होत होते, आज उकिरड्यातून उकरून काढतात. काय बदल आहे? काय बदल आहे? बदल आहे फक्त सांगणाऱ्यांमध्ये ना ऐकणाऱ्यांमध्ये. सांगणारा सांगतो बैलगा, पण ऐकणारा म्हणतो असेल. संतांना सांगितल्याप्रमाणे जर केलं तर आजही परिणाम होतो. आतू आनंदा चैरे झाले, चैरे झाले, आतू आनंदा चैरे झाले, आतू आनंद चैरे झाले, पायरील गात्र हरपून गेले, पायरील गात्रे हरपून गेले, पाद कंचुकीत रोमांच आले, तुम्ही रोमांच आले, अर्धोन मिलित डोळे वर्षताती आनंद जडे, आतुलिया सुखरमेची नि पडे, शरीर बाहेर कापे, आणि हे माणसं त्याला भानामती म्हणतात. अरे तुम्ही भाग्यवान आहात, निदान निदान तुम्हाला हे शब्द तरी ऐकायला मिळतात. फोपार कुमाई, परम पूज्य आदरणीय सावळा रामबाबा महाराज की, श्रीमंत सद्गुरु श्रीपाद महाराज की, श्रीमंत सद्गुरु रामदास बाबा महाराज की. हाकारोनी सांगे तुका, हाकारोनी सांगे तुका. पुढे काय? नाम घेता राहू नका. हाकारोनी सांगे तुका. नाम कशाला म्हणतात ना? नाम कशाला म्हणतात रे भाऊ? नाम म्हणजे बेसन चपातीला नाम म्हणतात का? नाम घ्या सगळेच म्हणतात. नाम सांग, नाम कशाला म्हणतात? अय चिकन्या, नाम कशाला म्हणतात? नाम घ्या, नामाच्या चिंतने 12 वाटा पट्टी विकले. चालेल, नामापर्यंत साधन नाही. तू आणि करशील काही. नाम कशाला म्हणतात ना? नाम बेसन चपातीला म्हणतात का नाम? मग वांग्याचं कालवण ज्वारीच्या भाकरीला नाम म्हणतात का? नाम कशाला म्हणतात रे भाऊ? अनादी काळापासून परंपरागत जे चालत आलेलं आहे त्याला नाम म्हणतात. आणि उपाधीला आज आजीनं 5व्या दिवसाला, 12व्या दिवसाला, महिन्याचा, 2 महिन्याचा झाला, या डबड्याला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात. नाव घेतल्यानंतर सत्कर्म करत, नामस्मरण केल्यानंतर फेर चुकतो. ज्ञानेश्वर महाराज
तुका 5-50 गाई असतात. गुराखी रानाकडे नेतो. एखादी आमच्यासारखी लबाड गाय, समाजाला याच्यातलं काही माहिती. अरे आमच्यासारखी एखादी लबाड गाय 5-50 गायींमध्ये असते. ती याच्या वावरात घुसती, त्याच्या रानात घुसती, याच्या जमिनीत घुसती. याच्या पिकाची नासाडी कर, त्याच्या पिकाची नासाडी कर. नाना मते नाना पंथे भूमंडळी असंख्यात आहे. एका घरामध्ये 25 लोकांचं कुटुंब. बायकोचा गुरु वेगळा, नवऱ्याचा वेगळा, पोऱ्याचा वेगळा, मुलीचा वेगळा, जावयाचा वेगळा, बहिणीचा वेगळा, दाजीचा वेगळा, सुनबाईचा वेगळा, पोऱ्याचा वेगळा. एका घरामध्ये 25 लोकांचं कुटुंब. प्रत्येकाचा गुरु वेगळा वेगळा, प्रत्येकाचा मंत्र वेगळा, प्रत्येकाचा देव वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. यड लागलं जगाला र देव म्हणते वंदना. जगाला र देव म्हणते वंदना. जगाला र देव म्हणते वंदना. शेवटचं एक उदाहरण सांगतो. मी माझं कीर्तन संपवतो. अर्जुना तुम्ही माझंच करतात. ओम हवन व्रत वैकल्य उपास तापा दिंड्या वाऱ्या चौरंग ठेवतात, त्याच्यावर लाल कपडा घालतात, नारळ ठेवतात, कळस ठेवतात, हळदीचे तुकडे, खोबऱ्याचे तुकडे, प्रतिमा ठेवतात, पूजा करतात, धूपारती, पंचारती, शेजारती. अरे अर्जुना तुम्ही माझंच करतात. त्याबद्दल वाद नाही, पण परंतु तुमच्या डोक्यांमध्ये दुसरं आहे. दुसरं तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकत. कीर्तन सुटण्याच्या बेतात आलं. अर्जुना तुम्ही माझंच करतात, त्याबद्दल वाद नाही. तुम्ही धार्मिकच विधी करतात, परंतु तुमच्या डोक्यांमध्ये दुसरं आहे. हिरोबा, पिरोबा, भैरोबा, खंडोबा, मसोबा, सटवाई, हिराई, फिराई, आखाई, चोखाई. तुमच्या डोक्यांमध्ये 12 भानगडी आहेत. पित्र आहेत, भूत आहेत, आजोबा आहे, पंजोबा आहे. तुमच्या डोक्यांमध्ये दुसरा आहे. तुमचा रस्ता इकडचा, पण तिकडचा तुमचा रस्ता सुरू आहे. तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. तुमचा तिकडच मार्ग आहे. अरे तुला जर माझ्यापर्यंत यायचं असेल तर झडझडून वैला निघ. ये भक्तीच्या वाटे लाग, तरीच पावसी निघ. एखादी लबाड गाय, तो गुराखी त्या गाईला सांगतो गावडी हो. आकारोनी सांगे तुका गावडी हो. पतिव्रताची असती पतिव्रता, ती 12 घर ढुंगते का? पतिव्रता माझा आजोबा चांगला, माझी आजी चांगली, जन्म देणारा बाप पवित्र. ज्या माऊलीच्या कुशीमध्ये मी 9 महिने 9 दिवस राहिली, त्या माय माऊलीची कुश सुद्धा पवित्र आहे. माझा नवरा जरी महारोगी असेल, मला लाख बोलायचं. दुसऱ्याचा नवरा अमिताभ बच्चन जरी असेल, मला काही काडी लावायची का त्याला? मी एकाची आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. हो आकारोनी सांगे तुका गावडी हो. नाम घेता राहू नका. नाम देव आहे. नाम देव आहे. नाम देव आहे. बोलता बोलता बराच वेळ गेला. सज्जनांच्या योगाने याही वर्षी या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये येणं झालं. अभंगाला अनुसरून 1-1.5 तासपर्यंत आई वडिलांनो मी तुमची सेवा केली. अभंगाला अनुसरून असेल, संत वाङ्मयातला असेल, ज्ञानोबा तुकारामाचा असेल, या गोष्टीचा बारकाईने विचार करा. बाप पतंग बेचा गोडा, निदान निदान आपण ज्यादा नाही तो थोडा थोडा. साधू संतांच्या मताला सोडून या पाटलानं घराघरातल्या कान्या, घराघरातल्या गप्पा, सासू जवाईच्या गोष्टी सांगून तुमची करमणूक केली असेल. प्रकृतीचा गुणधर्म समजून जागेवर सोडून द्या. करविली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. काही भुलीलो विनोदे, मायबाप तुमच्या पुढे
सलगेचे लाडे कोडे मज क्षमा करावी विडे वाकुडी बोल बालकाची करे ते नवल माय बाप जाता जाता कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मानवा हरीचे दास तुका म्हणीची आस आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा विचार कधी कधी तुळशी माळ गडा गोपी चंदन टेडा हृदयी कडवळा वैष्णवांचा जाता जाता गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळा कंपाळाला गोपीचंदन टेडा आंडंदी पंढरीची वारी लहान मोठ्याची मर्यादा गावामध्ये चुकीनं वागणं ताडी माडी गांजा आफू भांग चिंगडे बोंबडे अंडे काही करू नका जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड भरून शिव्या देत जा भरपूर कीर्तनाला येत जा म्हणजे आपणाला विमान येईन घ्यायला भर